नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या YouTube चॅनलमध्ये. आज आपण बघणार आहोत इयत्ता 6वी मराठी बालभारती 15वा धडा बालसभा त्याचा स्वाध्याय अभ्यास. चला तर बघूया आपल्या स्वाध्याय अभ्यासातील पहिला प्रश्न. प्रश्न पहिला आहे 2-3 ओळींत उत्तरे लिहा. त्यातील अ आहे इयत्ता 6वीच्या बालसभेचे आयोजन कोणत्या निमित्ताने केले होते? उत्तर महात्मा ज्योतिराव फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने इयत्ता 6वीच्या बालसभेचे आयोजन केले होते. आहे बालसभेमध्ये इयत्ता 6वीच्या वर्गातील कोणी कोणी सहभाग घेतला? उत्तर बालसभेमध्ये इयत्ता 6वीच्या वर्गातील नीता, तन्वी, निलोफर या मुलींनी व कुणाल, चंदर या मुलांनी सहभाग घेतला. ई बालसभेचे नियोजन करताना मुलांना कोणी कोणी मदत केली? उत्तर बालसभेचे नियोजन करताना 6वीच्या वर्गशिक्षा बाई, शाळेचे रखवालदार मामा, सेविका मावशी तसेच मिनल, जॉन, प्रकाश, कुमुद, संपदा, प्रफुल्ल, चिनप्पा या विद्यार्थ्यांनी मदत केली. प्रश्न 2 आहे महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची माहिती 8-10 ओळींत लिहा. उत्तर आहे महात्मा फुले यांची माहिती बघूया. महात्मा फुले यांनी मुलींसाठी शाळा सुरू केली, सत्यशोधक समाजाची स्थापना केली, विधवा विवाहास प्रोत्साहन दिले, अनाथालये काढली, सर्वांनी शिकावे म्हणून ते अहोरात्र झटले. 2. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पुस्तकांच्या वाचनात रमणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाचे महत्त्व ओळखून मिलिंद व सिद्धार्थ या महाविद्यालयांची स्थापना केली. विद्यार्थ्यांच्या राहण्यासाठी वसतिगृहे निर्माण केली. पुस्तकासारखा दुसरा मित्र नाही हा संदेश दिला. ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात. प्रश्न 3 आहे तुमच्या वर्गाला विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन शाळा स्तरावर करायचे आहे. तुम्ही कोणकोणती तयारी कराल ते क्रमाने लिहा. त्यातील एक आहे उत्तर शिक्षकांच्या मदतीने वर्गातील निवडक मुलांची आयोजन समिती स्थापन करणे. 2. विज्ञान प्रदर्शनाची वेळ, तारीख व सभागृह निश्चित करणे. 3. 2-3 मुलांचे गट करून प्रत्येक गटाला प्रयोग करून आणण्यास सांगणे. प्रयोग तयार करण्याचा कालावधी निश्चित करणे. 4. प्रत्येक गट प्रयोगाचे यशस्वी प्रात्यक्षिक कसा करणार याची शिक्षकांच्या मदतीने तालीम करणे. 5. विज्ञान प्रदर्शन मांडण्यासाठी नियोजन करणे. 6. उद्घाटनासाठी प्रमुख पाहुणे निश्चित करणे. 6. विज्ञान प्रदर्शनाच्या दिवशी शिस्त कमिटी नेमणे व विज्ञान प्रदर्शनाची यशस्वी कार्यवाही करणे. 8. सर्वांच्या सहकार्याने प्रदर्शन पार पाडणे. प्रश्न 4 आहे शाळेमध्ये बालसभा व्यतिरिक्त होणाऱ्या इतर कार्यक्रमांची यादी करा. उत्तर 1. गणराज्य दिन 26 जानेवारी. 2. मराठी राजभाषा दिन 27 फेब्रुवारी. 3. स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट. 4. शिक्षक दिन 5 सप्टेंबर आणि 5. गांधी जयंती 2 ऑक्टोबर. 6. बालक दिन 14 नोव्हेंबर. प्रश्न 5 आहे बालसभा कोणकोणत्या विषयांवर घेतल्या जातात त्या विषयांची यादी करा. उत्तर 1. पर्यावरण. 2. वाचन संस्कृती. 3. विज्ञाननिष्ठ व अंधश्रद्धा. 4. ग्रामसुधार. आपण चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. प्रश्न 6 आहे तुमच्या शाळेत पर्यावरण दिन साजरा करायचा आहे. खालील आकृतीत काही मुद्दे दिले आहेत, त्याबाबत तुम्ही काय विचार कराल ते लिहा. एक आहे कोणती घोषवाक्य बनवाल, जसे की प्रदूषण टाळा, पर्यावरण वाचवा. बाकीचे झाडे लावा, झाडे जगवा, वाढवा. 3. पर्यावरण रक्षण आरोग्याची गुरुकिल्ली आणि 4 आहे पर्यावरण रक्षणाला पर्याय नाही. कोणत्या समस्यांवर विचार कराल, त्यातील एक आहे कचरा समस्या. बाकीच्या 1. कचरा समस्या आहे. 2. जलप्रदूषण. 3. वायू प्रदूषण. 4. ध्वनी प्रदूषण आणि 5. पाणी तुंबणे. प्रमुख पाहुणे म्हणून कोणाला बोलवाल, त्यातील 1. गावातील ज्येष्ठ नागरिक. कोण कोण? 2. समाजसेवक. 3. पत्रकार. 4. कवी लेखक आणि 5. मुख्याध्यापक. पुढील प्रश्न आहे तो म्हणजे तुमच्या शाळेत बालिका दिन साजरा केला आहे.
त्या कार्यक्रमाची बातमी तयार करा. तुमचे उत्तर आहे आदर्श विद्यालयाचा आदर्श बालिका दिन. लोकवृत्तपत्र नागपूर 3 जानेवारी 2019. आमच्या वार्ताहराकडून नागपूर आदर्श नगर येथील आदर्श विद्यालयात अनोखा असा बालिका दिन साजरा करण्यात आला. सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त स्त्री शक्तीचा परिचय करून देणे व स्त्रियांचा आदर राखणे हा त्यामागचा हेतू होता. आदर्श विद्यालयाच्या सभागृहात सकाळी 11 वाजता महिला ठाणेदार शुभदाताई वाघमारे यांच्या हस्ते शाळेतील विविध क्षेत्रात नैपुण्य मिळवलेल्या विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका सुनंदा नेरेकर या होत्या. प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणात स्त्रियांच्या प्रगतीविषयी माहिती सांगून स्त्रियांनी जास्तीत जास्त शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजे असे सांगितले. वंदे मातरम ने बालिका दिनाचा शेवट झाला. पुढील आहे स्वातंत्र्य दिनानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमांची तुम्हाला शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांना निमंत्रण पत्रिका पाठवायची आहे. शिक्षकांच्या मदतीने निमंत्रण पत्रिका तयार करा. उत्तर: हार्दिक अभिनंदन. भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. महोदय, 15 ऑगस्ट 2019 रोजी सकाळी 7:30 वाजता आदर्श विद्यालयाच्या प्रांगणात स्वातंत्र्य दिन साजरा होत आहे. तरी आपली उपस्थिती आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. जय हिंद. कार्यक्रमाची रूपरेषा: झेंडावंदन, राष्ट्रीय गीत गायन, अध्यक्षांचे भाषण, समारोप. वंदे मातरम. ही प्रश्न आहे, तुमच्या शाळेच्या स्नेहसंमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याचा ओघ तक्ता खाली दिलेला आहे. त्याचे निरीक्षण करा आणि त्याचप्रमाणे तुमच्या शाळेतील क्रीडा स्पर्धेचा ओघ तक्ता तयार करा. इथे तुम्हाला हा ओघ तक्ता दिलेला आहे. आपल्याला ओघ तक्ता तयार करायचा आहे. उत्तर आहे गटनिहाय विद्यार्थ्यांचे क्रीडांगणात आगमन, पाहुण्यांचे स्वागत, त्यानंतर पाहुण्यांचा परिचय म्हणजेच पाहुण्यांचा मनोगत वगैरे, त्यानंतर झेंडा दाखवून क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन, क्रीडा स्पर्धा सुरू, स्पर्धानिहाय पदकांचे वितरण आणि समारोप. पुढील आहे वाचा. त्यातील काय आहे? बऱ्याचदा आपला असा समज होतो की ज्यांना कार्यक्रमात प्रत्यक्ष रंगमंचावर अथवा व्यासपीठावर संधी प्राप्त होते त्यांचंच गुणांचे संवर्धन होते, परंतु असे नाही. अशा कार्यक्रमातून त्याचे नियोजन, रंगमंचाची मांडणी, साहित्यांची जमवाजमव अशा अनेक कामांतून व्यवस्थापन, नेपथ्य, सजावट, रंगभूषा अशा कलात्मक कार्याचा अनुभव घेऊन आपण आपल्यातील सुप्त गुणांना संधी देऊ शकतो. चित्रकलेचे प्रदर्शन, क्रीडा स्पर्धा, संगीत, नाट्य अशा वेगवेगळ्या कार्यक्रमातून आपण आपल्या आवडीचे क्षेत्र निवडून त्यात अवश्य सहभाग घेतला पाहिजे. पुढलं आहे खालील वाक्य वाचा. जसे की श्रीरंगाने बासरी वाजवली, 2 सुगंधाने आंबे खाल्ले, 3 राजूने पतंग उडवला, 4 मधूने पुस्तक वाचले. तर वरील वाक्यातील क्रियापदांना कोण आणि काय या शब्दांनी प्रश्न विचारूया. जसे की तुम्हाला इथे दिलेले आहे. आपण तिसरा बघूया. उडवला, कोणने प्रश्न, कोण उडवणारा कोण? उत्तर कोण आहे? राजू. ठीक आहे. कर्ता कोण आहे? उडवले ते काय? उडवले ते पतंग. चौथा आहे वाचले, तर कोणने प्रश्न विचारणार? वाचणारी कोण? तर उत्तर म्हणजे कर्ता मधू. वाचले ते काय? त्याचे उत्तर पुस्तक. आपण चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. पुढील आहे पुढील वाक्य वाचा व त्यातील कर्ता, कर्म, क्रियापद ओळखा. त्यातील एक आहे तारा क्रिकेट खेळते. कर्ता आहे तारा, कर्म क्रिकेट आणि क्रियापद खेळते. पुढील आहे यास्मिन कर्ता आहे, कर्म पुस्तक आहे आणि क्रियापद वाचते आहे. 3 आहे पक्षी कर्ता, कर्म किलबिल आणि क्रियापद करतात. 4 राजू कर्ता आहे, कर्म अभ्यास आहे आणि क्रियापद करतो आहे. 5 आहे शबाना कर्ता, स्वयंपाक कर्म आणि करते क्रियापद. पुढील जॉन कर्ता, व्यायाम कर्म आणि करतो क्रियापद. विचार करून सांगूया. आपण हा पॅराग्राफ बघूया आता. परीक्षेची वेळ झाली होती. सीमाने सायकल काढली आणि ती निघाली.
रोजच्या सारखी आज ती रमत गंमत जात नव्हती. तिला वेळेच्या आत शाळेत पोचायचे होते. तेवढ्यात सायकल पंक्चर झाली. आता काय करावे? उशीर होऊन चालणार नाही. पेपरला वेळेवरच पोचायला पाहिजे. सीमाने काय केले असेल बरे? उत्तर आहे, सीमाने जवळपासच पंक्चर करण्याचे दुकान आहे का ते पाहिले असेल. तशी विचारपूस केली असेल. दुकान असेल तर सायकलचे पंक्चर काढले असेल. जवळपास दुकान नसेलच तर सीमाने कोणाच्या मोबाईलवरून घरी फोन करून घरातील जबाबदार व्यक्तीला तिची समस्या सांगितली असेल आणि त्यांना बोलावून वेळेवर शाळेत गेली असेल. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. इयत्ता 6वीच्या मराठी, सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा.